पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। चालकाच्या प्रसंगावधानामुळे 42 प्रवाशांचा जीव वाचला। नवापूर आगाराचा भोंगळ कारभार उघडकीस। स्टीअरिंग फेल, क्षणात अपघात टळला। चालक दीपक तोरीस ठरले हिरो। फक्त काही सेकंदाचा फरक आणि तब्बल 42 प्रवासी मृत्यूच्या दाढेत सापडले असते, पण एका चालकाच्या प्रसंगावधानामुळे व धाडसामुळे सर्व प्रवासी थोडक्यात बचावले। ही घटना घडली आहे नवापूर तालुक्यात आणि आता संपूर्ण भागात चर्चेचा विषय ठरली आहे। दिनांक 18 ऑगस्ट रोजी नवापूर आगाराची बस MH20 BL 3046 खेतिया मार्गे सुरतला जात होती। बसमध्ये 42 प्रवासी होते। काही रोजगारासाठी, काही शिक्षणासाठी, तर काही आपल्या कुटुंबियांना भेटायला प्रवास करत होते। चालक दीपक तोरीस आणि वाहन रोशन चापले यांच्या ताब्यात बस सुरक्षितपणे निघाली होती, पण विसरवाडी गावाजवळ अचानक अनर्थ घडला। बसची पॉवर स्टीअरिंगची ऑइल पाईप फाटली। क्षणात स्टीअरिंग फेल। बसवरचा ताबा सुटला आणि समोर अरुंद रस्ता, बाजूला खोल खड्डे, प्रवाशांच्या चेहऱ्यावर भीतीचे सावट। आणि अगदी त्याच क्षणी चालक दीपक तोरीस यांनी दाखवली ती धाडसाची खरी झलक। पूर्ण शांतता राखत बसला हळूहळू रस्त्याच्या कडेला नेले आणि मोठी दुर्घटना टळली। तब्बल 42 प्रवाशांचे जीव वाचले। प्रवाशांनी चालकाचे जोरदार कौतुक केले। कोणी त्यांना खरा हिरो म्हटलं, तर काहींनी देवदूतासारखं संबोधलं। पण या घटनेने एक गंभीर प्रश्न मात्र ऐरणीवर आलाय। नवापूर आगार प्रशासन प्रवाशांच्या जीवाशी खेळ करत आहे का? 450 ते 500 किलोमीटर लांब पल्ल्याच्या मार्गावर इतक्या जुन्या बिघाड होणाऱ्या बसेस का धाडल्या जात आहेत? प्रवासी सांगतायत भाडेवाढ मात्र झाली, पण नवीन बस मिळाल्या नाही, सुरक्षित प्रवास मिळाला नाही। रोजच्या रोज हजारो प्रवासी नवापूर, गुजरात व महाराष्ट्रात प्रवास करतात, पण त्यांच्या जीवाची जबाबदारी कोण घेणार? दीपक तोरीस यांचे धाडस अभिनंदनास्पद आहे, पण पुढच्या वेळी नशिबाने साथ दिली नाही तर काय होईल? म्हणूनच प्रवाशांकडून एकच मागणी, नवीन व सुरक्षित बसेस तातडीने द्या। आपले मत नक्की कळवा। सुरक्षित प्रवास हा प्रवाशांचा हक्क आहे। धन्यवाद।